श्री स्वामी समर्थ. कर्क राशीच्या जातकांनो सावधान. जानेवारी 2026 ची ही पहाट तुमच्या आयुष्यात केवळ नवीन वर्ष घेऊन येत नाहीये, तर एका अशा भयानक रहस्याचा पडदा उठवणार आहे ज्याची कल्पना तुमच्या स्वप्नातही आली नसेल. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या महिन्यात तुमच्या कुंडलीत ग्रहांची एक अशी विषारी युती होत आहे जी तुमच्या नशिबाचा जुगार खेळायला सज्ज झाली आहे. तुमची रास ही चंद्राची रास आहे, शांत आणि शीतल. पण गुरुजी म्हणतात की या शांततेच्या मागे एक असं अदृश्य वादळ दबा धरून बसलंय जे तुमच्या संसाराला आणि अस्तित्वाला मुळासकट हादरवून टाकू शकतं. तुमच्या पाठीमागे नक्की कोणाचं षडयंत्र सुरू आहे आणि तुमच्याच घरात तुमच्या विनाशाचा कोणता सस्पेन्स शिजतोय हे जाणून घेतल्याशिवाय या महिन्यात तुमचं एकही पाऊल सुरक्षित नसेल. कर्क राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्राच्या सखोल अभ्यासानुसार गुरुजी एक अत्यंत भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणारा इशारा देत आहेत. या महिन्यात तुमच्या राशीचा स्वामी चंद्र अशा काही नक्षत्रांतून जाणार आहे जिथे अज्ञात भीती तुमची सावली बनून तुमच्या मागे धावेल. 16 जानेवारीला जेव्हा ग्रहांची मांडणी बदलेल तेव्हा ब्रह्मांडात एक अशी ऊर्जा निर्माण होईल जी तुमच्या नात्यांचे आणि करिअरचे मुखवटे ओरबाडून काढेल. ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला त्या व्यक्तीस तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भीती या महिन्यात सर्वात जास्त आहे. रात्रीची झोप उडवणारा हा काळ तुम्हाला अशा एका वळणावर नेऊन उभा करेल जिथे एक छोटीशी चूक तुम्हाला कायमच्या अंधारात ढकलू शकते. हा थरार तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल की नक्की तुमचा खरा शत्रू कोण आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की तुमची संवेदनशीलता हीच आता तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक असा टर्न येणार आहे जो गेल्या 12 वर्षांत कधीही आला नव्हता. तुमच्या कर्माचा हिशोब आता एका अशा पद्धतीने चुकता होणार आहे ज्याचा विचार करतानाही तुमच्या अंगावर शहारे येतील. शत्रूंच्या गोटात तुमच्या विरोधात जे गुप्त कारस्थान शिजत आहे त्याचा छडा लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची शक्ती जागी करावी लागेल. हा महिना म्हणजे तुमच्यासाठी एक हाय व्होल्टेज ड्रामा असणार आहे जिथे प्रत्येक क्षण हा सस्पेन्सने भरलेला असेल. गुरुजींनी सांगितलेलं हे राशी भविष्य शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण यात दडलेला एक दैवी संकेत तुम्हाला या मृत्यूच्या जाळ्यातून सुखरूप बाहेर काढू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या व्यक्तिमत्वाभोवती एक अस्वस्थ करणारे आणि अनाकलनीय वलय असेल. तुमची रास चंद्राची असल्याने तुमच्या मनावर या महिन्यात अदृश्य शक्तींचा प्रभाव वाढणार आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या स्वभावात अचानक प्रचंड चिडचिड किंवा कमालीची शांतता येईल जी तुमच्या जवळच्या लोकांसाठी एक मोठा सस्पेन्स ठरेल. तुमच्या डोळ्यांत एक अशी अनाकलनीय भीती दिसेल जी तुम्हाला स्वतःलाही स्पष्ट करता येणार नाही. जणू काही एखादं अदृश्य सावट तुमच्या प्रत्येक विचारावर पाळत ठेवून आहे असा भास तुम्हाला सतत होत राहील. तुमची ही मानसिक स्थिती तुम्हाला यशाकडे नेणार की नैराश्याच्या गर्तेत लोटणार हा या महिन्यातील सर्वात मोठा प्रश्न आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत भयानक आणि धडकी भरवणारा इशारा दिला आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात तुमच्या शरीरात अशा काही हालचाली होतील ज्या विज्ञानालाही कोड्यात टाकतील. कर्क रास ही जलतत्वाची रास असल्याने तुम्हाला अचानक छातीत धडधड होणे, श्वास कोंडल्यासारखे वाटणे किंवा एखाद्या अज्ञात आजाराची लक्षणे जाणवणे असे अनुभव येऊ शकतात. गुरुजी म्हणतात की हा एखादा साधा आजार नसून तुमच्या विरोधकांनी तुमच्यावर केलेली एखादी तांत्रिक बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते. जर तुम्हाला रात्री अचानक घाम येत असेल किंवा कोणाचं तरी अस्तित्व आजूबाजूला भासत असेल तर समजा तुमच्या आरोग्यावर एका मोठ्या संकटाचा सस्पेन्स सुरू झाला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या सांगण्यानुसार 16 जानेवारीनंतर जेव्हा मंगळ आणि शनीची दृष्टी तुमच्या राशीवर पडेल तेव्हा तुमच्यातील संवेदनशीलता एका भयानक जिद्दीत रूपांतरित होईल. तुमच्या स्वभावातील हा युटर्न पाहून तुमचे शत्रूही भयभीत होतील. तुमची प्रतिकारशक्ती अचानक वाढेल, पण त्यासोबतच तुमच्या वागण्यातील गूढ अधिक गडद होईल. तुम्ही नक्की काय विचार करताय आणि तुमची पुढची चाल काय असेल याचा अंदाज जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तीलाही लावता येणार नाही. गुरुजी म्हणतात की ही तुमची निद्रिस्त शक्ती जागी होण्याची वेळ आहे. या काळात स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे दुर्लक्ष करू नका, कारण या महिन्यातील आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आणि सर्वात मोठा सस्पेन्स ठरणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, पैशांच्या बाबतीत या महिन्यात तुमच्या आयुष्यात असा काही खेळ होणार आहे जो तुम्हाला एका क्षणात राजा बनवू शकतो किंवा कंगाल. गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुमच्या धनस्थानावर एका पापग्रहाची वक्रदृष्टी पडत आहे.
याचा अर्थ असा की तुमच्याकडे येणारा पैसा हा सरळ मार्गाने न येता एका अत्यंत गूढ मार्गाने येईल. कदाचित एखादी जुनी मालमत्ता जिच्याबद्दल तुम्ही विसरून गेला होतात, किंवा एखाद्या नातेवाईकाने दडवून ठेवलेला खजिना अचानक तुमच्या समोर येईल. पण सावधान, हा पैसा जितका सुख देणारा वाटतोय तितकीच मोठी भीती त्यामागे दडलेली आहे. गुरुजी सांगतात की लक्ष्मी तुमच्या दारात उभी असतानाच तिच्या मागे विनाशाचे सावटही असू शकते. त्यामुळे या आर्थिक सस्पेन्सला हलक्यात घेऊ नका. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत भयानक इशारा दिला आहे. या महिन्यात तुमच्याच रक्ताची माणसं किंवा ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलाय ते तुमच्या धनाच्या पेटीला अदृश्य छिद्र पाडण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात असा एखादा विश्वासघात घडू शकतो जो तुमच्या पायाखालची जमीन सरकवून टाकेल. तुमची सही असलेली कागदपत्र किंवा तुमच्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. गुरुजी म्हणतात की 16 जानेवारीपर्यंत तुमच्या धनाच्या जागी एक विषाक्त ऊर्जा काम करत आहे. या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला नफ्याऐवजी अशा एखाद्या कायदेशीर पेचात अडकवू शकते ज्यातून बाहेर पडण्यासाठी तुमचं आयुष्यही अपुरं पडेल. हा पैशांचा थरार तुमच्या मानसिक शांततेचा बळी घेण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या सांगण्यानुसार 17 जानेवारीनंतर तुमच्या नशिबाचं पारडं अचानक फिरणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला एका मोठ्या अटीचा सामना करावा लागेल. जर तुम्ही गुप्त मार्गाने येणाऱ्या पैशांच्या आमिषाला बळी पडला नाहीत तरच तुमच्या भाग्याचा उदय होईल. तुमच्या कुंडलीतील अष्टम स्थानातील हालचाली दर्शवतात की तुम्हाला एखादा जॅकपॉट लागण्याचे योग आहेत, परंतु तो पैसा हाताशी येण्यापूर्वी तुम्हाला एका भयानक आर्थिक संकटातून जावं लागेल. गुरुजी शेवटी एकच मंत्र देतात, या महिन्यात तुमची संपत्ती हीच तुमचं सर्वात मोठं रहस्य ठेवा. जर तुम्ही तुमच्या प्रगतीचा आणि पैशांचा गवगवा केला तर लक्षात ठेवा, शत्रूची नजर तुमच्या धनाला कोळसा बनवायला वेळ लावणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, करिअरच्या रणभूमीवर या महिन्यात एक असा अंगावर काटा आणणारा सस्पेन्स पाहायला मिळेल जो तुमच्या अस्तित्वालाच आव्हान देईल. गुरुजींच्या मते तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या विरोधात एक अतिशय थंड डोक्याने आखलेलं गुप्त युद्ध सुरू आहे. तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात ती खेचण्यासाठी तुमचेच सहकारी पडद्यामागून हालचाली करत आहेत. 16 जानेवारीनंतर ऑफिसमध्ये एखादी अशी घटना घडेल जिथे तुम्हाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा फाईल अचानक गायब होणे किंवा तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याने लाटणे असे अनुभव तुम्हाला हादरवून सोडतील. गुरुजी म्हणतात, हा काळ तुमच्या धैर्याची आणि बुद्धिमत्तेची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरेल. कर्क राशीच्या जातकांनो, व्यवसायाच्या बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत भयानक इशारा दिला आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमचा भागीदार तुमच्यापासून काहीतरी मोठं रहस्य लपवत असल्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात अचानक एखादी मोठी ऑर्डर किंवा ऑफर येईल जी वरवर पाहता खूप फायदेशीर वाटेल, पण त्यामागे तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचं मोठं जाळं दडलेलं असू शकतं. गुरुजी सांगतात की या महिन्यात शत्रू समोरून येणार नाही तर तो संधीच्या मुखवट्यात येईल. तुमची व्यावसायिक गुपितं आणि रणनीती कोणाशीही शेअर करू नका, कारण तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या एका चुकीच्या पावलाची वाट पाहत दबा धरून बसले आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना एका इमोशनल थ्रिलरपेक्षा कमी नसेल. तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात अचानक आलेला बदल आणि त्यांच्या मोबाईलभोवती वाढलेलं गुपित तुमच्या मनात संशयाचं वादळ निर्माण करेल. गुरुजींच्या मते तुमच्या नात्यात एखादी अदृश्य तिसरी व्यक्ती सस्पेन्स निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे की काय, हा प्रश्न तुम्हाला रात्रभर जागवेल. 16 जानेवारीनंतर सत्याचा असा एखादा स्फोट होईल जो तुमच्या नात्याचे सर्व पदर उलगडून दाखवेल. तोपर्यंत शांत राहा, कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुम्हाला आयुष्यभराची जखम देऊन जाऊ शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, कौटुंबिक आघाडीवर आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ एका गूढ वळणावर उभा आहे. घरामध्ये एखाद्या जुन्या मालमत्तेवरून किंवा गुप्त गोष्टीवरून वाद उफाळून येईल जो घराची शांती कायमची हिरावून घेण्याची भीती निर्माण करेल. नातेवाईकांच्या मुखवट्यामागचे खरे चेहरे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा इशारा आहे की तुमची अभ्यासातील एकाग्रता भंग करण्यासाठी एखादी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला वावरत आहे. तुम्हाला विनाकारण भीती वाटणे किंवा अभ्यासात मन न लागणे हे साधे लक्षण नसून तुमच्या यशाला रोखण्यासाठी केलेलं ते एक षडयंत्र असू शकतं. स्वतःला स्वामींच्या नामस्मरणात गुंतवून ठेवा, कारण हा सस्पेन्स फक्त तुमची श्रद्धाच संपवू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो,
वैवाहिक जीवनाच्या बाबतीत या महिन्यात तुमच्या घराच्या भिंतींआड एक असा सायकोलॉजिकल ड्रामा सुरू होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. गुरुजींच्या मते तुमच्या सप्तम भावावर ग्रहांची जी क्रूर दृष्टी पडत आहे ती तुमच्या जोडीदाराला एखाद्या अनाकलनीय अवतारात तुमच्यासमोर उभं करेल. जो जोडीदार कालपर्यंत तुमच्या एका शब्दावर जीव ओवाळून टाकत होता तोच आज अचानक इतका थंड आणि गूढ का झाला आहे. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल संशय शिजत आहे की ते कोणा दुसऱ्याच्या प्रभावाखाली आहेत. हा सस्पेन्स तुम्हाला आतून पोखरून काढेल. गुरुजी इशारा देतात की या महिन्यात शांतता ही संवादापेक्षा जास्त भयानक ठरेल, कारण या शांततेच्या पोटात एखादा मोठा कौटुंबिक विस्फोट दडलेला असू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, प्रवासाच्या बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारा इशारा दिला आहे. या महिन्यात तुम्हाला अचानक अशा एका प्रवासाला निघावे लागेल ज्याचे नियोजन तुम्ही कधीच केले नव्हते. हा प्रवास आनंदाचा नसून एखाद्या गुप्त कामासाठी किंवा मजबुरीपोटी असू शकतो. गुरुजी म्हणतात की प्रवासात तुमच्या पाठीवर कोणाची तरी करडी नजर आहे. कर्क रास जलतत्वाची असल्याने पाण्याजवळच्या प्रवासात किंवा रात्रीच्या प्रवासात एक अदृश्य धोका तुमच्या मागावर असेल. तुमची एखादी मौल्यवान वस्तू किंवा अत्यंत गुप्त कागदपत्रे प्रवासात चोरीला जाण्याचा सस्पेन्स तुम्हाला सतत तणावात ठेवेल. अनोळखी व्यक्तीने दिलेल्या कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करू नका, कारण त्यामागे तुम्हाला संकटात टाकण्याचे षडयंत्र असू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या भाग्योदयाच्या बाबतीत या महिन्यात एक हाय व्होल्टेज सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. 16 जानेवारीपर्यंत तुम्हाला असं वाटेल की नशिबाने तुमची साथ कायमची सोडून दिली आहे आणि तुम्ही एका काळोख्या गुहेत अडकला आहात. पण गुरुजी सांगतात की हे फक्त तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारं एक मायाजाल आहे. तुमच्या प्रगतीचा दरवाजा उघडण्यासाठी तुम्हाला एका अनोळखी व्यक्तीची मदत घ्यावी लागेल, जिचा हेतू सुरुवातीला अत्यंत संशयास्पद वाटेल. हा भाग्योदय सरळ मार्गाने होणार नाही, तर एका अशा घटनेतून होईल जी सुरुवातीला तुम्हाला एखादा मोठा धक्का वाटेल. नशिबाची ही गुंतागुंत सोडवताना तुमची दमछाक होईल, पण जो या सस्पेन्सला घाबरणार नाही त्यालाच भाग्याचा खजिना सापडेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या शत्रूचा पराभव होणार आहे. पण तो शत्रू समोरून न येता तुमच्याच जवळच्या गोटातून असेल. तुमचा भाग्योदय रोखण्यासाठी ज्यांनी गुप्तबाधा किंवा करणीबाधेसारख्या मार्गांचा अवलंब केला होता त्यांचे मुखवटे अचानक गळून पडतील. हा सत्याचा स्फोट तुमच्यासाठी जितका दिलासादायक असेल तितकाच भीतीदायकही असेल, कारण विश्वासघाताचा तो चेहरा पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. गुरुजी म्हणतात की मकर राशीत होणारे ग्रहांचे बदल तुमच्यासाठी भाग्याचा रस्ता साफ करत आहेत, पण त्या रस्त्यावरून चालताना तुम्हाला तुमच्या सावलीवरही विश्वास ठेवता येणार नाही, इतका हा काळ थरारक असेल. कर्क राशीच्या जातकांनो, या महिन्यातील सर्व अदृश्य भीती, गुप्त शत्रूंचे वार आणि नशिबाचा हा जीवघेणा सस्पेन्स संपवण्यासाठी तुम्हाला आता आध्यात्मिक युद्ध पुकारावेच लागेल. गुरुजींच्या मते तुमच्यावर होणारे हे हल्ले केवळ मानवी नसून काही नकारात्मक ऊर्जांच्या स्वरूपात असू शकतात. या संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी गुरुजींनी एक ब्रह्मास्त्र उपाय सांगितला आहे. या महिन्यात दर शनिवारी आणि मंगळवारी बजरंग बाण किंवा हनुमान चालिसाचे 5 वेळा पठण करणे अनिवार्य आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे तुमच्या मनातील भीती घालवण्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप हेच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच ठरेल. गुरुजी सांगतात की जेव्हा तुम्ही देवाच्या नामस्मरणात असता तेव्हा जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घराचा उंबरा ओलांडण्याची हिंमत करणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक विशेष आणि अत्यंत गुप्त उपाय सांगितला आहे जो तुमच्या आयुष्यातील शत्रुबाधा मुळासकट उपटून टाकेल. या महिन्यात कोणत्याही सोमवारी भगवान महादेवाला अर्पण केलेले बेलपत्र आपल्या पाकिटात किंवा तिजोरीत ठेवा. हे बेलपत्र तुमच्यासाठी एका अदृश्य ढालसारखे काम करेल, जे तुमच्या पैशांवर आणि आरोग्यावर पडणारी शत्रूची वक्रदृष्टी निकामी करेल. तसेच दर पौर्णिमेला पांढऱ्या वस्तूंचे उदा, तांदूळ किंवा साखर गुप्त दान करा. गुरुजी म्हणतात की दान करताना कोणालाही सांगू नका, कारण या उपायाचा सस्पेन्स जेवढा कायम राहील तितकीच त्याची ताकद वाढेल. तुमच्या घरातील मुख्य दरवाजावर भीमसेनी कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होईल आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्या वास्तूत कायम राहतील. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा. भक्तीमध्येच तुमची शक्ती दडलेली आहे. 16 जानेवारीनंतर जेव्हा ग्रहांचा खेळ अधिक क्लिष्ट होईल तेव्हा गोंधळून जाऊ नका. तुमच्या आयुष्यातील या थरारपटाचा शेवट सुखद करण्यासाठी स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला पूर्णपणे झोकून द्या.
गुरुजी म्हणतात की ज्या भक्ताच्या मुखात श्री स्वामी समर्थ हे नाव आहे त्याला मृत्यूच्या दारातूनही परत आणण्याची ताकद स्वामींमध्ये आहे. या महिन्यातील संघर्षाला घाबरू नका, कारण हे संकट तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील सोन्याला तावून सुलाखून शुद्ध करण्यासाठी आलं आहे. तुमची श्रद्धा ढळू देऊ नका, कारण जानेवारीच्या शेवटच्या दिवशी जेव्हा हा सस्पेन्स संपेल तेव्हा विजयाचा टिळा तुमच्याच कपाळावर लागलेला असेल. हा व्हिडिओ केवळ बघण्यासाठी नसून स्वामींनी तुम्हाला दिलेला हा एक मदतीचा हात आहे जो तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढेल. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय श्री स्वामी समर्थ, जय भोलेनाथ नक्की लिहा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची ही हाक थेट ब्रह्मांडात पोचवेल आणि दैवी शक्ती तुमच्या मदतीला धावून येतील. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची भविष्यवाणी तुमच्याकडून मिस होणार नाही. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. जय श्री स्वामी समर्थ.